एका लग्नाची दुसरी गोष्ट। ए घनश्याम, मला जरा सांग ना किती वाजलेत एक्झॅक्ट? मी नाही सांगू शकत, मी गेम खेळतो, तू घड्याळात बघ ना। माझं घड्याळ बंद पडलंय म्हणून तुला विचारते। मग मोबाईलवर बघ ना। घनश्याम, माझ्या फोनच्या सेटिंगचा प्रॉब्लेम आहे, प्लीज सांग ना किती वाजले आहेत। मी नाही, आता आपलं भांडण नाही का झालं, त्यामुळे आता मी तुझ्यावर रुसलोय आणि तू माझ्यावर रुसलेस, त्यामुळे मी आता असं सांगू शकत नाही। घनश्याम, मी गमतीच्या मूड मध्ये नाहीये, मला उशीर होतोय। मी पण नाहीये, प्लीज मॅनेज। मी मानलेली असं तरी बायको आहे तुझी, मी स्वतःच बघायला पाहिजे। असं हात पिरगळून ठिकाणी असा एक बॉक्स मार ना मी तुला। मला गेम खेळताना डिस्टर्ब नको करू। अरे मानव, हे हाय घनश्याम मानव, तू कसं काय आलायस? तुझा सुखी संसार पाहण्यासाठी आलो। पाहिला? आता सगळं पप्पांना सांगायचं असेल ना तुला? नाही, तुझ्या तोंडात तिळ भिजत नाही ना? नाही, मला असं वागताच येत नाही। आत वेगळं बाहेर वेगळं। मित्र आलाय तुझा, गप्पा मार त्याच्याशी, पण फार वेळ मारू नको, दमलायस कारण तू। जा भेट मित्राला, भेट जा। ए मानव, इकडे। काय मग कुठपर्यंत आलाय लिखाण? फिल्मचं स्क्रिप्ट कंप्लीट? नाही, चालू आहे, रिसर्च चालू आहे। नवरा बायकोंची भांडणं, ओ ती का होतात, त्याची कारण काय आहेत? तुमचंही भांडण झालं ना? हो। काय कारण? कारण काय नाही रे, हे बघ, मुळात बायकांना फार डोक्यावर चढवायचं नाही, त्यांचा इगो आहे ना लगेच चेचून टाकायचा। ते फक्त यंत्र आहे राधा, त्याचे काटे फिरवल्याने आपलं नशीब बदलत नाही। किती छान बोलतोस रे तू मानव। तू अशा विषयावर पुस्तक वगैरे का नाही लिहित? हा, किंवा तू ना प्रवचन वगैरे दे, फार मस्त धंदा आहे, खूप प्रॉस्पेक्ट्स आहे त्या धंद्यात। विचार कर, तुला फक्त गेटअप बदलायला लागेल, थोडी दाढी बिडी वाढवायला लागेल, बस। गुड। म्हणजे इतक्या दुःखातही तुझा सेन्स ऑफ ह्युमर जागा आहे ना, मला त्याची कमाल वाटते राधा। मला ना तुझी कमाल वाटते मानव। कसं काय जमतोस तू दरवेळेस? असं मी कामात असताना, गडबडीत असताना, वैतागलेले असताना माझ्या मध्ये यायचं, व्यत्यय आणायचा। म्हणजे ऑफिसमध्ये ठीक आहे, ऑफिसमध्ये तू असतोसच, पण तू तर माझ्या घरात यायला लागलायस। मला कमाल वाटते तुझ्या या कौशल्याची। नाही, मी लुडबुडत असेन राधा, पण मी हे सगळं का करतोय हे कधी जाणूनही नाही घ्यावंसं वाटलं तुला? मानव, कसं आहे, ऑफिस सारखी घरात चिडचिड करायला मला नाही आवडत, त्यामुळे मी आता जाते। जाऊ मी? जा, पण मला सगळं कळलंय राधा। हो, काय कळलंय तुला? हेच की वड्याचं तेल वांग्यावर। माझ्या आईशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ही अक्कल तू मला शिकवायची नाहीस। मुळात आई या विषयावर काहीही बोलायचा तुला अधिकारच नाही, सो यू जस्ट शट अप। एका लग्नाची दुसरी गोष्ट।